खरं तर या वर्षातला हा अतिशय महत्वाचा असा काव्यसंग्रह आहे असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुयोगजींनी युवा वर्गाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि उत्तम मन युवा वर्गाचं त्यांनी मांडलेलं या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, म्हणून हा संग्रह अतिशय महत्वाचा आहे. त्याचं नाव असं आहे की अंगार, म्हणजे बिलकुल अंगारच आहे सगळं. कविता पण अंगार आहे त्यातले सगळे एकाहून एक. आणि झोपडी कविता मी ऐकली आणि खूप सुरात छान गायली होती. खूपच आवडली मला ती कविता. आणि ज्या प्रेमाच्या पण कविता आहे तर त्यांनी पण म्हणजे असं वाटतं की यांचा कुठेतरी विरह झाला आहे की काय, असं वाटतं ते मला. त्याच्यावरून असं वाटत होतं की यांचा कुठेतरी विरह झाला आणि प्रेमाचं हे झालंय. मग मी मी त्या सगळ्या कविता वाचल्या यांच्या प्रेमाच्या. छान आहे, खरंच खूपच छान कविता आहे. सुयोगदादांचं अंगार हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. शब्द या मनातल्या भावनाच्या रूपात कवितेत आपल्या प्रकट होतात. यामधली एक जिव्हाळा नावाची कविता मला फार आवडली. त्या दिला आहे की केव्हा तरी दौडीमधली भाकर तेवढी सरायची, पण जिव्हाळ्यातल्या ओल्याव्यानं भूक मात्र मिटायची. अंगारमध्ये जसे प्रेम करणाऱ्या जीवांच्या भावना मांडलेल्या आहेत, तशाच क्रांतिकारी विचारांच्या सुद्धा भावना मांडलेल्या आहे. आणि अंगार कविता संग्रह वाचत असताना मनामध्ये माझ्या विद्रोहाची भावना येत होती आहे. आणि मला काही कविता आवडलेल्या आहे. त्यामधील या लेखनीस माझ्या ही कविता मला खूप आवडते आणि बेखोप लेखनीने ही कविता खूप आवडते. सत्व नावाची कविता खूप चांगली आहे. पावसाळा नावाची कविता खूप चांगली आहे. गझल एक मनाला भिडणारी आणि मनाला स्पर्शून जाणारी आहे. हर एक कविता त्यांची खूप छान आहे. सुयोगदादा तसे तर माझे मार्गदर्शक आणि दादा सुद्धा आहे. तर त्यांची प्रत्येकच कविता वाचलेली आहे पूर्ण. आणि अंगार आल्यानंतर तर पूर्णच कविता वाचल्या, गझल वाचल्या त्यांच्या. या कविता संग्रहाच्या शीर्षकामध्येच खऱ्या अर्थानं त्या संपूर्ण पुस्तकाचा सार आहे. साहित्याच्या नभांगणातील उगवता तेजस्वी तारा म्हणजे आमचा सुयोगदादा आहे. त्याचा नुकताच अंगार नावाचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. आणि या कविता संग्रहाला भरभरून शुभेच्छा मिळत आहेत, भरभरून आशीर्वाद मिळत आहे. आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपल्या साहित्यातून मांडणारा आमचा सुयोगदादा आणि विविधांगी अनुभवानं नटलेली समृद्ध झालेली ही कविता अनेक रूपानं गझलेमधून कवितेमधून आपल्या या काव्यसंग्रहामधून आपल्या समोर आलेली आहे. या कविता संग्रह आणि गझल संग्रह यामध्ये सामाजिक, राजकीय आणि युवासाठी महत्वाचे विषय यामध्ये घेतले आहे. अंगार हा कविता संग्रह मी वाचला आणि मनाला तो इतका भिडला की हा सुयोग मन्नाताई राजनेकर कोण असेल बरं, हा 25शीतला तरुण कोण असेल बरं. आणि मी पाहिलं की हा मन्नाताईंचा 25शीतला मुलगा किती त्याच्या प्रत्येक कवितेमध्ये वीररस, करुण रस आणि जागोजागी इतके सर्व नवरस भरलेले आहे. हा काव्यसंग्रह मला खूप आवडला आणि सुयोगदादाचे खूप खूप अभिनंदन. त्यांच्या गझलांसोबतच कवितेवर पण खूप प्रभुत्व आहे. त्यांचे शब्द मला नाना पाटेकरच्या डॅशिंग शब्दासारखे वाटले. त्यांचे डायलॉग मला नेहमी वाचताना, अंगार वाचताना मला नाना पाटेकरची आठवण झाली. हेच याचं म्हणजे मला अभिमान आहे. या पुस्तकाचं मला खूप हे आहे. मी 2-3दा वाचलेला आहे अंगार कविता. आणि सुयोगदादांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद ताई.